नेहरू कुठे चालली तू? मामाकडे चाललो, बोल आईकडे चाललो. नेहरू आरू कुठे? आता आम्ही पनवेल स्टेशनला उतरत आहे. नेहरू 12ची ट्रेन पकडलेली आम्ही वसई पनवेल. 2 वाजता पोचलो आम्ही पनवेलला. 2:30 वाजता आम्ही उतरलो. तिथून मग आम्ही बसने कोलाडला आलो. कोलाडला नम्रता धाब्याच्या इथे उतरून आम्ही बघा कॅनलच्या बाजूने मस्त घरी गेलो. आमच्यासाठी मस्त गाडी पाठवलेली. हे बघा कशी कोंबडी बसलेली अंडी घालायला. हो का, छोटी छोटी वासरं मस्त. ही कोंबडीची पिल्लं आहे. कोंबडे ओरडत आहेत. गावी आल्यावर जे फील होतं ना, म्हणजे कोकणातला सुखच आहे ते. तेव्हा किती गोंडस आहे. हे तर खूप क्यूट आहे एकदम मस्त. मग चुलीवरती पाणी गरम केलेलं आणि चहा बनवलेली. 5 वाजता आम्ही घरी पोचलो बरोबर. 12 ट्रेनने निघालेले होते. मग आम्ही गेलो रिंगवणीची तयारीला आहे बघा. 2 BHK फ्लॅट बुक केलेला आम्ही. जो फ्लॅट बुक केलेला आहे ना, प्रत्येकाने आपापला फ्लॅट बुक केलेला फ्रीमध्ये एकदम. बुकिंग चार्ज काही नाही. हे बघा पिंका कशी चालते, सर्वांना विचारते. आम्ही जायच्या अगोदर सर्वांनी बुक केलेला. मग आम्हाला मस्त एक जागा भेटली. आम्ही रजिस्ट्रेशन केलं नव्हतं ना साफ करून. संध्याकाळी रात्रीच्या जेवणाची तयारी. हे बघा दम बिर्याणी. आपला बिर्याणीचा व्हिडिओ तर टाकलेलाच आहे मी. बघा मस्त स्मोक दिला तिला. अख्खा दिवस आमचा वाया गेला बिर्याणी बनवायला त्या दिवशी. 2 वाजता बनवायला घेतलेली ती 6 वाजता तयार झाली. मग हे बघा सर्व चिल्लर पार्टी निघाली. कशाला चालली? हो कुठे चालला? कशाला? कशाला म्हणजे रिंगवलीला. आणतो का? काय उत्सुकता होती सर्वांना मस्त. कधी जातो आम्ही. बैलगाडी पण तयार केलेली संजूने. तो का मुंबईवरून एक गाड्या येत होत्या सर्व. चल चल शेरू. तो का आम्ही सामान भरत आहे आता. हे बघा आपला स्पॉट आहे. हे बघा बिर्याणी घेऊन आलेले. व्हेज बिर्याणी. तर व्हेज बिर्याणी. हे बघा आपली बैलगाडी पण आलेली आहे. कुत्रा काय तो नुसता. बघा आपली गुराढोरं सर्व घेतलेली आहेत. गाय गाईचं वासरू. हाय कुठे चालला तू? संजूभाई एवढा डेंजर आहे ना की तो बैलगाडी कुठून पण चढवतो. त्याच्यासारखा रायडर मी अजून बघितलेला नाही आहे. त्या गायला उतरू दे. इकडे पावसाळचे खेकडे भेटतात. भरपूर मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या भेटतात. बघा ही प्रथा पूर्वीपासून चालू आहे. बघा आमचे बाबा.
रिंगवणी ना हे 3 वर्षातून एकदा असते यांच्याकडे, म्हणजे मे महिन्याची जी अमावस्या येते ना त्या अमावस्येला असते. सो गाईस आता बघा आम्ही मंचुरियन बनवण्यासाठी आमची चूल पेटवली आहे आणि प्रियाताईने मी आता मंचुरियन पण बनवणार आहे तिथे. बघा सर्व माणसं एक 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 कुटुंब येतात तिथे आता. मान अडकली चालू नीट. मंचुरियन झालेले आहेत. आता फ्रेंच फ्राईज ठेवलेले आहेत. आरू पारू चालत आहेत. तयारी आहे बिर्याणीची. आरू सर्व महिला मंडळ, पप्पा आमचे, नाना. बघा खोली क्रमांक 1 1 BHK आहे. ह्यांना बिल्डरनी पैसे कमी दिले तर मला साईडच्या भिंती बांधून नाही दिल्या. याच्यामध्ये ऍड करशील ना? हा त्याच्यामध्ये ह्याची ना व्हिडिओ येते रिंगवणीची आहे ना, त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. टाकशील ना ते? हा अरे रेकॉर्ड होत आहे. 4 BHK. बघा छोट्या बेबीसाठी घर आणलेलं आहे. डॉग सिनेमा पण आलेला आहे. अर्धी माणसं खूप दुःखी वाटत आहेत. अरे बापरे, कुठे राहायला गेले? छोटंसं घर आहे त्यांचं. काजूचं झाड आहे. खूप काजू आलेले ते बघा वरती. खूप आतमध्ये गेलेत राहायला. म्हणून त्यांना घेऊन आपण बघा खालती जंगलात पण राहिलेले आहेत. अर्धेदार खूप कार आहे बघा. म्हणजे मुंबईवरून आलेली आहेत जास्त करून. चहा बनवतात. चहा हे ओळखीची माणसं आहेत. हे आमची ताई हे आहे, ओळखीची माणसं आहेत जरा. आमची अक्का आणि आमचे साडू. हा हे बघा हे बघा चहा बनवतायत बघा. चहाचं आता चहाचा बेत. हा साडू दिसत पण नाही. कुठून आलात तुम्ही? मुंबईवरनं कुठून आलात? आम्ही वडाची वाडी. मुंबईवरनं सांगतात ते घाटकोपर. घाटकोपरवरून आले. हे चल आजी हात दाखवत. अरे आजी बंद होता आम्ही आलो. नाही दिस आता आता दिसते. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. बघा आता आम्ही जेवायला बसत आहे. बिर्याणी बनवली त्याची प्रतिक्रिया बघा. कशी झाली बिर्याणी? बघा आमची बिर्याणी बिना पाण्याची बनवलेली आहे. भाई इकडे बघ कशी वाटली बिर्याणी? एक नंबर. ना अंधार येतोय. आई बिर्याणी कशी आहे संजू? दे पोहे, दे पोहे, कांदे पोहे. हे माणसं सर्व निघाले आता घरी जायला. अर्ध्याने नदीवर आंघोळी केली. हे मानकरी आहेत.
आता शिवा क्रॉस करतायत बघा संपूर्ण गाव. देवासाठी नैवेद्य करून घेतात, फक्त भात करून घेतात टोपामध्ये आणि मग डोक्यावरती नेतात. इकडे चल, इकडे नाही यायचं. कॅमेरामॅन व्हिडिओ काढा. नीरू नीरू फोन पकड. फोन पकड. पहिल्याच काढायचा का इथं काढायच्या? फोटो नाही काढा. अरे